नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण घातांकाचा एक छोटा कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे। हा कन्सेप्ट आहे, बरेच विद्यार्थी हा दुसरा, तिसरा आणि चौथा कट करण्याचा प्रयत्न करत आहेत। असा प्रश्न कट करता येणार नाही। दुसरी गोष्ट, घातांकाचा जो काही a च्या डोक्यावरती m गुणिले a च्या डोक्यावर n असा जो आहे आणि घातांची काय करतो आपण बेरीज, तर हा सुद्धा नियम इथे वापरता येणार नाही। हा नियम का वापरता येणार नाही त्याचे कारण असे आहे की हे बेरजेची चिन्ह आहेत मधामध्ये, त्यांची ती गुणाकाराची जर चिन्ह दिलेली असती तर तो प्रश्न आपल्या नियमामध्ये बसला असता आणि आपल्याला तो सोडता आला असता। आता इथं सोडवायचं नेमकं कसं ते समजून घ्या। आता यांच्यामध्ये सोडत असताना हे सगळे तिसरा, चौथा, पाचवा आणि खाली पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा म्हणजे याच्या डोक्यावर काही नाही म्हणजे एक आहे, समजून घ्या। तर हे घात दिलेले आहेत, हे घात नेहमीसाठी चढत्या क्रमाने तुम्हाला दिलेले असते। मग हे घात जे काही चढत्या क्रमाने तुम्हाला दिले, तर हा प्रश्न सोडत असताना बेसिक सगळ्यामधून 5चा तिसरा जो काही आहे तो घात कॉमन काढा। बर, इथे काय शिल्लक राहील 1, इथं काय शिल्लक राहील 5चा पहिला, इथं काय शिल्लक राहील 5चा दुसरा आणि पलीकडे काय शिल्लक राहील 5चा तिसरा। प्रत्येकामधून 5चा तिसरा कॉमन काढला, खालून तसंच 5चा पहिला कॉमन काढा गुणिले आतमध्ये काय शिल्लक 1, इथं काय शिल्लक राहिलं 5चा पहिला, इथे काय शिल्लक राहिलं 5चा दुसरा आणि इकडे काय शिल्लक राहिलं 5चा तिसरा। आता यामध्ये वरची संख्या आणि खालची संख्या कंसामध्ये सर्व संख्या सारखी आहे म्हणून ती सगळी संख्या कॅन्सल करून टाका। सगळी संख्या कॅन्सल केली, जे काही उरलं ते आहे तुमचं 5चा तिसरा आणि खाली 5चा पहिला। याचा अर्थ असा झाला 5 गुणिले 5 गुणिले 5 आणि खाली फक्त 5, 5 न 5 कटला म्हणजे 5च्या डोक्यावर 2 आणि 5च्या डोक्यावर 2 म्हणजेच किती, तर त्याला आपण काय म्हणतो 25। हे त्याचं पर्यायी उत्तर आपल्याला 25 मधून काढता येतं। एवढं सगळं करण्यापेक्षा जेव्हा हे सगळं प्लस प्लस मध्ये दिसतं तेव्हा सिंपल काहीच करू नका, पहिला 5चा तिसरा आणि खाली पहिला 5चा पहिला असल्या 5चा पहिला कटला, वरती राहिलं 5चा दुसरा, 5चा दुसरा म्हणजेच किती 25। तर या पद्धतीनं आपण डायरेक्ट प्रश्न काय करू शकतो, सोडू शकतो। तर हा प्रश्न टीईटी असेल, एमपीएससी असेल, पोलीस भरती असेल, ह्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला आलेला आहे। कन्सेप्ट आवडला असेल, समजला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि असाच पुढचा प्रश्न जो काय आहे या प्रश्नाचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहून तुम्ही पाठवण्याचा प्रयत्न करा। अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे, सेम त्यामध्ये काही फरक दिलेला नाही, फक्त अंक आम्ही ते काय केलेले आहे बदल केलेले। असे व्हिडिओ नवीन पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। दुसरी गोष्ट, भारतीय करिअर अकॅडमी जालना या चॅनलला टेलिग्रामच्या त्याच्यावरती जा आणि पूर्ण टॉपिक वाईज गणित बुद्धिमत्ताचे प्रत्येक घटक आणि त्याचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येणारे जे काही संभाव्य प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न आपण त्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। तर व्हिडिओ आवडला तर पुन्हा एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।